प्रोत्साहन, मोटिवेशन योग्य की अयोग्य? प्रोत्साहन आणि मोटिवेशन ह्याचा अतिरेक झाल्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. काहींच्या मनात नकारात्मक विश्वास निर्माण झाला आहे. अनेक गैरसमज दूर करून देतो. एक कथा होती ज्यामध्ये जंगलात एक परीक्षा घेण्यात येत होती. कोण उत्तम पोहू शकत होता याची परीक्षा होती. स्पर्धेत भाग घेण्यासाठी माकड, मासा, हत्ती आणि गरुड यांची निवड करण्यात आली. परीक्षेचा उद्देश काय तो समजला. म्हणजे जो या परीक्षेत पहिला येईल तो पास झाला. नेहमीप्रमाणे परीक्षा सुरू झाली. मासा अगदी आरामात परीक्षा पास झाला. हत्ती आणि माकड कसा तरी परीक्षा काठावर पास झाले आणि गरुड सपशेल नापास झाला व बुडाला. आता गरुड कधीच परीक्षा देऊ शकणार नाही. आता येऊया प्रोत्साहनाकडे. गरुड का जिवंत नाही राहिलं? मासा जमिनीवर जिवंत राहू शकला असता का? असेच गरुडाचे झाले. गरुडाची क्षमता आहे उडणे. त्यावर त्याला प्रोत्साहन भेटले असते तर किती फायदा झाला. सोपे आहे. जी ज्याची क्षमता आहे त्याला प्रोत्साहन भेटले तर फायदा होणारच. जर गरुडाची क्षमता पोहण्याची नाही आणि त्याला पोहण्याचे प्रोत्साहन भेटत गेले तर तो कसा जिवंत राहील? प्रोत्साहन देणाऱ्याला समजले पाहिजे ना. म्हणजे एखाद्याला शेअर बाजाराचे ज्ञान नाही आणि त्याला प्रोत्साहित केले शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठी तर तो शेअर बाजारात टिकेल का? असे माझ्याकडे कितीतरी उच्च शिक्षित लोकांचे फोन येतात की माझे 2 करोड, 5 करोड, 25 करोड खानदानी संपत्ती शेअर बाजारात बुडाली. हो, हे वास्तव आहे. इथे प्रोत्साहन या गुणाची काय चूक? प्रोत्साहन या गुणाचा दुरुपयोग करणाऱ्याची चूक आहे. एखादी व्यक्ती नाही उद्योग व्यवसाय करू शकत याचा अर्थ असा नाही की या जगात काहीच करू शकत नाही म्हणून. आहे ना, नोकरी, रोजंदारीची कामे, फ्रीलान्सर वगैरे. पैसे कमवण्याचे शेकडो मार्ग उपलब्ध आहेत या जगात. ज्या व्यक्तीकडे जे कौशल्य त्याला प्रोत्साहन मिळाले तर त्या व्यक्तीची ग्रोथ होणारच. आणि जे कौशल्य नाही, विनाकारण दुसरे कौशल्य आहे असे भासून प्रोत्साहन दिले तर ते विषासारखे काम करेन. प्रोत्साहन देणारा हा उत्तम समुपदेशक असला पाहिजे. त्याला समोरील व्यक्तीचे जन्मजात गुण, कौशल्य समजले पाहिजे किंवा शोधले पाहिजे आणि त्यानंतरच जिथे गरज असेल तिथे प्रोत्साहनाचा वापर केला गेला पाहिजे. प्रोत्साहन चांगले किंवा वाईट नाही तर त्याचा वापर करणाऱ्याच्या नैतिकतेवर अवलंबून आहे. प्रोत्साहनाचा योग्य वापर हा चमत्कार घडवतो. मला आशा आहे की मी प्रोत्साहन, मोटिवेशनबद्दल असलेले तुमचे गैरसमज दूर करण्यात यशस्वी झालो असेल. अजून कुठल्या विषयावर तुम्हाला लेख पाहिजे असेल तर तसे कमेंटमध्ये मेन्शन करा. धन्यवाद. अश्विनी कुमार.